नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या आता म्हणत असते की दीपक. तेव्हा तो मागे वळून बघतो आणि म्हणतो की हो, मीच दीपक आहे, प्रवीणचा मित्र. त्याच वेळेला मग ती म्हणते की बघ, ही सगळी लिस्ट आहे. या सगळ्या लिस्टमध्ये जी माझ्या कुटुंबातली व्यक्ती आहेत ना, यांची नावे आहेत. आणि शिर्के पाटील कुटुंबाला अशाच प्रकारे शालिनीने संपवलं होतं. ही सगळी ती नावं आहेत. त्याच वेळेला मग तो म्हणतो की हो, तुम्ही ते काम सांगतोय ते करायला आम्ही तयार झालो आहे. कारण तुम्ही माझ्या मित्राला ओळखत होतात आणि माझा मित्र प्रवीण तुम्हाला मदत करत होता. म्हणूनच मी देखील तुम्हाला मदत करायला तयार झालो आहे. तो माझ्या अगदी जवळचा मित्र होता आणि त्याला शालिनीने संपवून टाकलं. म्हणूनच मला त्याच गोष्टीचा सूड घ्यायचा आहे. तेव्हा मग नित्या म्हणते की हो, म्हणूनच मीही तुला कॉन्टॅक्ट केला आणि आपण मग दोघं भेटलो आहोत. म्हणूनच तू आता एक काम कर, ही जी तुला मी लिस्ट देते ही बघ आणि यातले कोणीही व्यक्ती तुला सापडतायत का ते बघ. मग मला कॉन्टॅक्ट कर. त्याच वेळेला मग तो म्हणतो की नक्कीच. आणि त्या म्हणते की यांच्यापैकी कोणतरी सापडण्याची नक्कीच शक्यता आहे. कारण शालिनीवर आजकाल हल्ले होत आहेत. त्याच वेळेला तो म्हणतो की बरंच आहे ना, मग तिच्यावर हल्ला झाला तर सुंटे वाचून खोकला जाईल. तेव्हा ती म्हणते की नाही, असं व्हायला नको. कारण शालिनीने माझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवलंय. म्हणूनच कोणा दुसऱ्याच्या हातून तिचा बळी जाऊ द्यायचा नाही मला. मलाच तिचं काही तर निकाल लावायचा आहे. त्याच वेळेला मग प्रवीण म्हणतो की ओके, चालेल, तुम्ही जे काही काम सांगितलं आहे ते मी करण्याचा प्रयत्न करतो आणि आता मी निघतो. मला माझ्या कामाला लागलं पाहिजे. असं म्हणून आता तो तिथून टोपी डोक्यावर घालून निघून जातो आणि रेस्ट हाऊसकडे वळतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ते सोमा फोनवर बोलत असतो आणि म्हणतो की हो, जी गोष्ट दिली ना ती अगदी व्यवस्थित करायची. जरा जरी इकडचं तिकडे झालं तर बघा, मग मी आहे आणि तुम्ही आहात. मग मी काय करतो ना तेच बघा. असं म्हणून सोमा निघत असतो. तेवढ्यात मध्येच पाहून येते आणि म्हणते की सोमा दादा, ओ सोमा दादा, हा घ्या चहा घ्या की. तेव्हा मग ते म्हणतो की नको, मला लय कामं आहे, ती मी निघतो. तेव्हा ती म्हणते की अहो, असं काय करायला आहे. आता मी इथं तुमची सगळे काय हवं नको ते बघणार. मालकीनबाईंची अगदी लाडाची आहे मी, अगदी जवळची आहे. म्हणूनच तर त्यांनी मला इथं ठेवून घेतलं. आणि कसं आहे ना, मालकीनबाईच माझा बदला घेत्याल बघा. त्या नित्याला सूड उगवणार बघा मालकीनबाई. त्यांची मी अगदी जवळची झाली आता. म्हणूनच माझा सूड नक्कीच उगवणार त्या. त्या नित्याचं काहीतरी करणारच बघा. त्याच वेळेला आता सोमा हे ऐकून हसायला लागतो. ती म्हणते की अहो, खोटं नाही सांगत मी, खरं सांगते मी. ती नक्कीच काहीतरी मालकीनबाई तिचं करणार. तेव्हा आता सोमनाथ म्हणतो की वा वा, अगदी झकास. पाहुणे, तुझं डोकं अगदी भारी चालायला आहे बघ. अगदी भुंगाट चाललं आहे तुझं डोकं. चालू दे, चालू दे, असंच चालू दे तुझं डोकं. असं म्हणून ते म्हणतात की आता तरी मला चहा नको, मी निघतो. आणि त्यानंतर असं बोलून तिथून सोमा निघून जातो आणि मात्र पाहुणी वेगळ्याच भ्रमामध्ये असते. पाहुणी म्हणते की चालतंय चालतंय, जा तुम्ही, मी बाकीची कामं बघते. आणि तुमच्या डोक्यात काय असेल ते मला सांगा, मी पण तुमच्यातलीच आहे. म्हणजे कसं सगळं सोपं पडतंय. तेव्हा मग तो तिला काहीच सांगत नाही आणि तिथून निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रेस्ट हाऊसवर आतमध्ये राजमा येते आणि शालिनीचं कपाट उघडून तिथे पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न करते. पण तिथे काही सापडत नाही. म्हणून पुन्हा बंद कपाट केल्यानंतर पाहुणी समोर उभी असते. पाहुणीला पाहिल्यावर राजमा घाबरते. तेव्हा पाहुणी म्हणते की काय गं राजमे, इथे काय करतेस काय तू? नाही म्हणजे मालकीनबाईंच्या कपाटामध्ये काय शोधत होतीस तू? तेव्हा राजमा पुढे येते आणि तिला पाहुणी येऊन म्हणते की काय गं काय? तोंडाला काय झालं? तोंड कसं काय गप झालं तुझं आता? तेव्हा राजमा म्हणते की हे बघ, मी काय करते काय नाही हे मला तुला सांगण्याची गरज नाही. मी इथे काम करते आणि म्हणूनच जे काही करायचं ते मी माझं करेन. तू मला प्रश्न विचारणारी कोण गं? तू मला काही विचारायचं नाही, मी तुला अगोदरच सांगितलं. तेव्हा ती म्हणते की मला तरी वाटतंय की तू काहीतरी लपवतेस. तेव्हा इथली नोकर आहेस तू, नोकर. मग लगेच राजमा म्हणते की नोकर नाही, मॅनेजर आहे मी इथली. आता हे ऐकल्यावर पाहुणी लागते हसायला. पाहुणी म्हणते की काय मॅनेजर? अगं, मॅनेजरची स्पेलिंग तरी तुला माहीत आहे का गं? आता हे ऐकल्यानंतर राजमा भयंकर तापते. ती म्हणते की तुला काय करायचं आहे हे सगळं? मी तुला सांगते तेवढं करायचं. इथे आश्रयाला आलीस ना तसंच राहायचं. जास्त शहाणपणा करायचं नाही. आता पुन्हा दोघींमध्ये वाद होतात. तितक्यात शालिनी येते आणि म्हणते की हे काय चाललंय काय तुमचं? नुसते जेव्हा बघावं तेव्हा मांजरीसारखे एकमेकांवर गुरगुरत असता तुम्ही. काय चाललंय काय तुमचं? तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की मालकीनबाई ही तुमच्या कपाटात ना काहीतरी शोधत होती. मी आता बघितलं.
चोरासारखी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होती, पण मी आली तशी गप्प बसली. तेव्हा मग आता राजमा म्हणते की हे बघ, जास्त बोलायचं काम नाही मालकीनबाई, मी इथे तुमच्या कपाडात साफसफाई करत होते आणि हा बघा फडका, तुम्हाला खोटं वाटत असेल तर. पाहुणी स्वतःला जास्त शहाणी समजते. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की ठीक आहे ठीक आहे, तुम्ही दोघींनी गप्प बसा आणि राजमा तुझं बाकीचं कामावर मी बघते काय करायचे ते, असं म्हणून ती राजमाला तिकडून घालवून लावते. आणि नंतर पाहुणी म्हणते की मालकीनबाई, मला या ना राजमाची लक्षणं काही ठीक वाटत नाहीत, ही काहीतरी खोटं बोलते असं वाटतंय. खरंच ती तुमच्या कपाटात मगाशी काहीतरी शोधत होती. मला तरी वाटतंय की ही नित्याला फितूर तर नसेल ना, कारण आत्तापर्यंत आपण जी काही सगळी प्लॅनिंग केली ती सगळी फेल गेलीत आणि त्याची कारणं पण आपल्याला समजली नाहीत. मग त्याच्या मागचं खरं कारण ही राजमा तर नसेल ना, हीच तर त्या नित्याला फितूर होऊन आपले सगळे प्लॅन सांगत तर नसेल ना, असं शालिनीच्या डोक्यात ती भरवते. त्यानंतर नित्या आता बाहेर जात असते. त्याच वेळेला बाहेरून तिला एक आवाज येतो, देवीमाईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो. तर तिथे जोगतीन आलेली असते आणि जोगतीनेचा आवाज आल्याबरोबर नित्या तिच्याकडे जाते आणि तिला नमस्कार करत असते. त्याच वेळेला नित्या म्हणते की कसे आहात तुम्ही. तेव्हा ती म्हणते की मी ठीक आहे आणि तिच्या नमस्कार करून ती आशीर्वाद घेते. नंतर आता नित्याला ती म्हणते की पोरी, सगळं ध्यानात ठेव, सगळ्या गोष्टी अगदी तुझ्या समोर दिसत आहेत तुला, पण थोडा काळ जाईल हे नक्की. हे बघ, आता मला एक गोष्ट सांग, तू हे कसं धरून ठेवशील. म्हणूनच आता ती जोगतीन स्वतःच्या तांब्यातलं जे पाणी आहे ते खाली टाकत असते आणि नित्याला म्हणत असते की हे जपून ठेवावं तर कसं ठेवशील. तेव्हा मग नित्या म्हणते की फार फार तर ओंजळीत जपून ठेवता येईल, पण तेही निसटून जाईल. मग आता लगेच जोगतीन म्हणते की हां पोरी, तेच तर आहे, हा काळ आहे, हा काळ असाच आपल्याला थांबवून ठेवता येणार नाही, पण नक्कीच काळातल्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला मनात साठवून ठेवाव्या लागतात. म्हणूनच आता गणपतीचे दिवस असणार आहेत. आदल्या दिवशी हरतालिका असेल, त्या दिवशी अधिराजसाठी उपवास कर आणि हो, उपवास केल्यानंतर हा धागा आहे तो त्याच्या हातामध्ये बांध आणि हा हातात त्याच्या धाग्या बांधल्यानंतर तुला नक्कीच काहीतरी सापडेल. आणि लक्षात ठेव, पंचमहाभूतं तुझी परीक्षा घेणार आहेत आणि त्याच्यामुळे तुला सतर्क राहावं लागेल. याच काही 10 दिवसांमध्ये तुझं नशीब पालटेल असं काहीतरी घडून जाईल, पण तुला कठीण परीक्षा द्यावी लागेल पुरी. या सगळ्या गणपतीच्या दिवसांमध्येच तुझं भाग्य उजळून निघेल, विघ्नहर्ता सगळे दुःख दूर करेल बघ, असं जोगतीन ही नित्याला सांगत असते. त्यानंतर आता बाहेर पहाऱ्यावर असताना लवलीला दीपक आतमध्ये जाताना दिसतो. मागच्या बाजूने तो जात असताना लवली त्याला बघतो आणि तो तिथून पळ काढतो आणि लवली त्याच्या मागे मागे जात असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आतमध्ये किचनमध्ये काम करत असताना राजमा ही लवलीला फोन लावून सांगते की मी शोधण्याचा प्रयत्न केला पण मला काहीही सापडलं नाही. तितक्यातच मागून तिला राजमा असा शालिनीचा आवाज येतो. तेव्हा ती दचकून मागे बघते आणि त्याच वेळेला आता राजमा म्हणते की मालकीनबाई तुम्ही. तेव्हा ती म्हणते की हो मीच आहे, बोल, मला जरा सांग, तू कोणाशी बोलत होतीस. त्यावेळेला ते म्हणते की मी कोणाशीच नाही, कुठे कोणाशी. तेव्हा ती म्हणते की मला जरा तुझा फोन दे. तेव्हा ती फोन घेते आणि नंतर त्या फोनवर बोलू लागते. त्याच वेळेला आता समोरून लवली असतो, तो शालिनीला गुंडाळत असतो. तिला म्हणतो की हाकुची कुकुची. तेव्हा शालिनी म्हणते की नेमकं कोण आहे, काय बोलतंय. तेव्हा तो म्हणतो की अच्छा, तुम्ही सासूबाई आहात का, सासूबाई आशीर्वाद द्या. त्याच वेळेला आता लगेचच ती म्हणते की काय सासूबाई, मी कोणी सासूबाई वगैरे नाही. तेव्हा मग तो म्हणतो की मग मला आशीर्वाद द्या, आमच्या प्रेमाला आशीर्वाद द्या. तेव्हा तिच्या लक्षात येतं की कोणीतरी तिचं प्रियकर वगैरे असेल, म्हणून ती फोन तिला देते आणि नाव वाचते तर त्यावर पोपट लिहिलेलं असतं. शालिनी राजमाला म्हणते की काय पोपट नाव, आणि राजमा हसायला लागते गालातल्या गालातच. तेव्हा शालिनी म्हणते की मला सांग, हे किती दिवसापासून चालू आहे. तेव्हा राजमा म्हणते की हे आत्ताच, म्हणजेच लई दिवस झाले. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की किती विचित्र आहे, मला काहीतरी सासूबाई वगैरे म्हणत होता. ठीक आहे बरं राहू देत, चालू देत तुझं, असं म्हणून ती तिच्याजवळ फोन देते आणि त्यानंतर ती तिकडून आता निघून जात असते. पाहुणी आणि शालिनी ह्या तिथून निघून जातात. नंतर मग आता राजमा हसतच राहते. लवलीला ती म्हणते की काय रे तू काय बोलत होतास. तेव्हा ती म्हणते की गेली का तिथून ती. तेव्हा शालिनी गेली असं ती सांगते आणि नंतर दोघेही आता हसायला लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बाहेर नित्या येत असते आणि नित्या आलेली असताना लगेच ती म्हणते की बरं ऐकलंस का अधिराज, तुझ्या मॅडमवर कोण हल्ला करतंय ते मला सांग नक्कीच. त्याच वेळेला तो म्हणतो की हो हो नक्कीच सांगतो. आणि मग पुन्हा तो मागे वळतो आणि म्हणतो की एक मिनिट, मला सांगा नित्या मॅडम, तुम्ही हे जे सगळं करताय, शालिनी मॅडमवर अचानक हल्ला होतोय, या सगळ्याच्या मागे तुमचा तर हात नाही ना, तुम्ही तर तुमची जुडी दुश्मनी काढत नाही ना.
हे ऐकल्यावर आता नित्या शांत होते आणि त्याच्याकडे बघतच राहते. त्याच वेळेला आता अधिराज हा हसत म्हणतो की अहो गंमत केली मी, माझ्या बायकोची चेष्टा केली, बाकी काही नाही. मला माहिती आहे तुम्ही असलं काय बी करणार नाही. त्याच वेळेला आता लगेच नित्या म्हणते की हो असं वाटतंय का तुला, पण जर हे सगळं मीच केलं असेल तर, तुझा हा गैरसमज असेल तर. तेव्हा अधिराज मात्र घाबरतो. नित्या म्हणते की चिल चिल, काहीच घाबरू नकोस, तू जशी गंमत केली ना तशीच मी तुझीही चेष्टाच केली, अजिबात घाबरू नको, असं म्हणून ते दोघंही आता एकमेकांकडे बघून हसत असतात. त्यानंतर आता अधिराज हा जात असताना त्याला लवलीचा फोन येतो आणि लवली त्याला सांगतो की दादा लवकर ये, इथे बघ काहीतरी प्रॉब्लेम झाला रेस्ट हाऊसवर. तेव्हा अधिराज म्हणतो की मी लगेचच पोचतोय, काळजी करू नको. अधिराज हा नित्याला सांगतो की काहीतरी तिथे झालंय, मी जातो. तेव्हा तो निघून जातो आणि नंतर नित्या देवीला हात जोडून म्हणते की हे देवी, माझ्या अधिराजचं मात्र संरक्षण कर, त्याला काही होऊ देऊ नकोस. नंतर अधिराज हा गाडीने चालत येत असताना समोर जोगतीन बसलेली असते. तो तिला नमस्कार करत म्हणतो की काय झालं आहे, कशी रस्त्यावरच कशापायी बसली. तेव्हा ती म्हणते की पोरा, अरे पूर्वीसारखं डोळं काम करणं झाले, माझे कवड्याचे इथे मणी पडले आहेत ते शोधत आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की थांब मी शोधून देतो. तेव्हा तो एक एक वेचून शोधून देतो आणि ती म्हणते की हे बघ, हे कवडे नाहीत, हे तर सागरगोटे आहेत. तुझे डोळे चुकले पोरा, अंदाज चुकला, जरा डोळ्यात तेल घाल आणि शोध, जरा डोळ्याची नजर बारीक कर आणि आसपास शोध घे, तुला जे शोधायचं आहे ते तुला नक्की सापडेल. अधिराज पुन्हा एकदा बारक्या नजरेने ते सगळे शोधायला लागतो आणि त्याच वेळेला त्याला त्या कवड्या सापडतात. मग ती म्हणते की हे बघ, ही कवड आहे ना, अशी शोधलेस तसंच तुला पुढच्या 10 दिवसात तुझ्या गोष्टी शोधायच्या आहेत. बारीक नजर ठेव, सगळं काही तुला तुझ्या समोर दिसेल. तुझी बायको खूप पुण्यवान आहे, हरतालिकेचा उपवास करणार आहे आणि त्या उपवासातच तुला तुझं फळ मिळणार. पण घाबरू नकोस, हे बघ हा धागा घे, ती तुझ्या हाताला एक धागा बांधल, त्याचप्रमाणे तू देखील हा धागा घे, सुरक्षित ठेव आणि तिच्या हातात घाल, म्हणजे तुमचं पुढचं आयुष्य सुरक्षित होईल. तुला जे काही दिसायचं आहे ते नक्कीच तुझ्यासमोर नक्कीच येईल. पण एक गोष्ट नक्की, तुला तिच्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि विघ्नहर्ता येणार त्या दिवसात तुझं सगळं काही दुःख दूर करील तो, असं ती त्याला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळ्या जणांना लागलेलं असतं, सगळेजण कळवळत असतात. तर लवली म्हणत असतो की आई आई गं, माझ्या हाताला लय लागलं. तरी ते शालिनीचं देखील डोकं फुटलेलं असतं, तिच्या एक डोळा काळा निळा पडलेला असतो. नंतर पाहुणीला देखील एका डोळ्याला लागलेलं असतं. अधिराज धावत येतो तर बघतो सगळीकडे सगळ्या वस्तू अस्तव्यस्त चोरी केल्यासारख्या पडलेल्या असतात. तेव्हा अधिराज येतो आणि म्हणतो की लवली, हे समजा काय झालंय, मला कोणी सांगणार आहे का, काय झालंय मालकीनबाई. त्यावेळेला आता लगेच लवली म्हणतो की अरे, काही 4-5 माणसं आली होती, ती माणसं अचानक घरात शिरली आणि काहीतरी दंगा करू लागली. तेव्हा मग तो म्हणतो की त्यांची नावं बिवं किंवा चेहरे काही. तेव्हा मग लवली सांगतो की नाही, अरे ती नावं बिवं नाही, चेहरे पण नाही, काहीतरी कन्नड भाषा बोलत होती आणि चेहऱ्याला तोंड बांधून आली होती, म्हणूनच तर काही समजलं नाही. तेव्हा आता पाहुणी म्हणते की हो ना, अचानक शिरली आणि मालकीनबाईंना मारायला लागली आणि मालकीनबाईंचा जीवच घेणार होती ती. लवली म्हणतो की हो, सगळं बाजूला सोडून मी मध्ये पडलो म्हणून, नाहीतर आज मालकीनबाईंचा त्यांनी जीवच घेतला असता. तेव्हा शालिनी रागाने त्याच्याकडे बघायला लागते. तर आता अधिराज म्हणतो की हे नेमकं सगळं काय चाललंय, लवली तू बरा आहेस ना. तेव्हा तो म्हणतो की हो मी ठीक आहे, पण हाताला लागलंय आणि मी मध्ये पडलो म्हणून मालकीनबाई वाचल्या, असं म्हणून आता अधिराज म्हणतो की नक्कीच याचा शोध घेतला पाहिजे. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, अधिराज हा घरी आलेला असतो आणि म्हणतो की आपल्या घरी एक पाहुणा येणार आहेत. आता हे म्हटल्यावर शालिनी समोर येते आणि आतमध्ये प्रवेश करते. शालिनीला पाहिल्यानंतर नित्याला जबरदस्त धक्का बसतो. आता शालिनीला तो सांगतो की मॅडम आतमध्ये या आणि सगळ्यांना सांगतो की शालिनी मॅडमचा जीव धोक्यात आहे, त्यांच्या रेस्ट हाऊसमध्ये सेफ्टीचा प्रश्न आहे, म्हणूनच त्या सेफ राहाव्या म्हणून मी त्यांना इथे या घरात आणले आहे. म्हणूनच आता नित्याच्या समोर एका छोट्याशा लायटरने शालिनी आग लावण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता शालिनीचा तोच हात नित्या धरते आणि नंतर तो हात बाजूला करून तिचा हात मुरगळतच ती तिच्या हातावर लायटर देवत म्हणते की हे बघा, इथे पाहुणे म्हणून आला आहात ना, पाहुणे म्हणून राहा, 4 दिवस राहा आणि निघा, नाहीतर तुम्हाला कधी इथे जाळून टाकेन ना तर तुमचं तुम्हाला पण कळणार नाही, कळलं का शालिनी वहिनी. असं म्हटल्यावर आता शालिनी मात्र पुरतीच घाबरते आणि ती अगदी हादरूनच नित्याकडे बघायला लागते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.